नमस्कार. आजच्या या ABVPच्या फेसबुक लाईव्हवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा जो विषय खरं म्हणजे आज आषाढी एकादशी किंवा आपण ज्याला देवशयनी एकादशी म्हणतो, या देवशयनी एकादशीचं स्वतःचं एक महत्त्व आजपासून चतुर्मास चालू होतो हा तर भाग आहेच. याच्याच बरोबरीने आपलं म्हणून एक वैशिष्ट्य, महाराष्ट्राचं वैशिष्ट्य, की मोठमोठ्या वाऱ्या निघतात, सगळे वारकरी जात असतात, दिंड्या निघत असतात. आता या वेळेला या कोरोनाच्या संकटामुळे हे सगळं काही थांबलं आहे. आज पंढरपूरला त्या मानाने शांतता, जो भाग या आषाढीच्या काळामध्ये कधीही दिसत नाही, तो आज या कोरोनाच्या संकटामुळे तिथे निर्माण झाला आहे. याला काही इलाज नाही. पण संतांनी, वेगवेगळ्या संतांनी वारीचा आपल्याला जो उल्लेख मिळतो तो अगदी पार होयसाळ आणि यादव या कुलापासूनचा मिळतो बरं का, राजघराण्यांपासूनचा. 4थ्या-5व्या शतकापासूनचे वारीचे आपल्याला उल्लेख मिळतात, दिंडीचेही उल्लेख मिळतात आपल्याला. त्यामुळे माऊलींच्याही आधीपासून ही वारी चालू होती आणि या वारीचे सगळे भाग अधिकाधिक संतांच्यामुळे ही वारी जितकी आणखीन पुढे पुढे फुलत गेली. आजचा जर भाग पाहिला तर लक्षावधी लोक त्या वारीला जात असतात. सगळ्यांच्या तोंडावरती एकच त्या विठ्ठलाचा गजर असतो आणि हा सगळा करता करता वेगवेगळ्या संतांचे अभंग, संतांनी आम्हाला जी वेगवेगळ्या प्रकारांनी शिकवण दिलेली, ही शिकवण ती सगळी अनुसरत हे सगळे जण जात असतात. मोठमोठ्यांदा विठुनामाचा गजर करणं हा एक भाग त्याच्यामध्ये येतोच. पण यात संतांनी जे मोठं काम करून ठेवलं आहे, हे काम जर लक्षात घेतलं तर त्यांनी त्यांच्या ज्या अभंग रचना केल्या आहेत, त्या अभंग रचनेमधून बुडती हे जन देखवेना डोळा हा जो भाग आहे, की लोकांच्या भल्यासाठी याकरता केलेल्या त्यांनी रचना आहेत. या रचनांच्यामध्ये यांचा हेतू काय हो? ऐसी कळवळ्याची जाती करती लाभाविण प्रीती. यांचा लाभ काय? आम्ही तर प्रत्येक गोष्टीत लाभ बघत असतो. अमुक एखादी गोष्ट पदरात पडणार असेल, मिळणार असेल तर आम्ही तिथे जाऊ, अशा प्रकाराने आम्ही बघत असतो. अशी आमची अवस्था. तिथे विचार करायचा की या संतांनी कुठचाही लाभ नसताना तुमच्या आमच्यासाठी एक, आपण तुकोबांचं जरी उदाहरण घेतलं तरी किती प्रकारचे अभंग हे त्यांनी केलेत, ज्याच्यामध्ये नाममहिमा येतो, उपदेशपर अभंग आहेतच, पंढरीचा महिमा किंवा देवता पूजन याच्यातले अभंग आहेतच. त्यांचे चरित्र आत्मचरित्रात्मक आहे. त्यांचा स्वतःचा परमार्थाचा प्रवास कसा झाला हा भाग त्यांच्या याच्यातून येतो. तत्वचिंतनात्मक येतो, पाखंड खंडन करण्यामध्ये येतो. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग रचना करत असताना या संतांनी तुमच्या आमचा आपल्या सगळ्यांचा विचार केला. मला सांगा की कोणाही जीवाचा न तरी करी मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कोणाचाही मत्सर करू नका. आता हे जे भाग आहेत ना, यातले कितीतरी भाग संतांनी जो आम्हाला एक मार्ग दाखवून दिलेला आहे, ज्या मार्गाने आम्ही गेलो तर आमचं निश्चित कल्याण होणार आहे. होतं काय की बरेचसे असे मार्ग, ज्या मार्गांच्या मध्ये आम्हाला खिशातून जोपर्यंत पैसे जात नाहीत ना, सगळ्यात जास्त पैसे जिथे जातात ते सगळ्यात जबरदस्त असा आपल्याकडे कुठेतरी आपल्या एक मनात विचार असतो. आणि जे फुकट मिळतं आहे त्याची आम्हाला किंमत नसते. ही अवस्था आपणच करून घेतलेली. संतांनी जे आपल्याकरता हे मुक्त धन वाटलेलं आहे, हे मुक्त धन आपल्यापुढे आम्ही मांडणं म्हणजे फक्त आमची भावना एकच असते की फोडीले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही. त्यांनी एवढं भांडार आपल्या समोर उघडं करून दिलेलं आहे की त्याच्यामधलं थोडं जरी घेतलं. हा एक आहे की आज आपण बहुतेक ऐकणारे तरुण वर्ग असाल आणि तरुण वर्गाला नेहमीच असं वाटतं की हे सगळं देवदेव वगैरे हे आपण पुढच्या वयात करावं. मी म्हटलं निश्चित करावं, ज्याला गॅरंटी असेल ते. मी हिमालयात जातोय चारधाम यात्रेला वगैरे, तो माझ्या कॉलेजच्या वयापासून जातोय. महाविद्यालयीन वयात मी जेव्हा जायचो त्यावेळेला अनेक जण विचारायचे
की या वयात कुठे हिमालयात चारधाम दर्शनाला वगैरे जाता. म्हटलं मग कधी जायचं असतं? तर म्हणाले म्हातारं झाल्यानंतर जायचं असतं. म्हटलं म्हातार होण्याची गॅरंटी कोणाला आहे? सगळ्यात महत्त्वाचा भाग हा नाही आहे का, की तोपर्यंत आम्ही जगू की नाही याची गॅरंटी आम्हाला असायला पाहिजे. हातात मिळेल ती संधी पकडणं आणि ती संधी साधणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. संतांनी पाखंडाचं खंडन करणारे संत हे म्हटल्यानंतर प्रामुख्याने आपल्याला दोन नावं चटकन डोळ्यासमोर येतात. एक जगद्गुरू तुकोबाराय आणि दुसरे समर्थ रामदास स्वामी. या दोघांनी पाखंडाचं खंडन केलंय. ज्या अर्थी पाखंडाचं खंडन केलंय त्यांनी बुवाबाजीवरती सन्मान साधलेलं आहे. जिथे जिथे कुठे समाजात पाखंड म्हणून दिसेल त्या त्या पाखंडावरती त्यांनी प्रहार केलेत आणि ते योग्य आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की एक तर त्या काळात सुद्धा अशा प्रकारचं पाखंड हे होतं, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की हे पाखंड असताना ते या धर्माचे एक अभ्यासक आहेत संत म्हणून त्यांनी तशा प्रकारच्या पाखंडांवरती प्रहार करणं हे जास्त योग्य आहे. आज अवस्था अशी आहे की पाखंड म्हणून कोणी काही ठरवतं त्याच्यावरती प्रहार करायला आपण त्या भागातले आहोत की नाही हे सुद्धा न बघता काय होतं, धर्म अध्यात्म यामधली कुठचेही निश्चित अभ्यासक्रम आपल्या देशात दुर्दैवाने नाही. त्यामुळे याच्यावरती कोणीही अधिकारवाणीने टीका वगैरे करायला लागतो, टिप्पणी करायला लागतो. बरं, याचा थोडा तरी आपण अभ्यास करावा आणि मग बोलावं ना, काही हरकत नाही. पण तसं केलं जात नाही. म्हणून आम्ही म्हणतो की आपण ज्या क्षेत्रात आहोत ना त्या क्षेत्रातल्या माणसांनी त्याच्यावरती आघात करणं जर पाखंड दिसलं तर हे जास्त योग्य असतं. त्याप्रमाणे संतांनी केलंय आणि संतांनी ते जे काम केलंय ना ते एक खूप मोठं सामाजिक काम आहे, याच्यात वादच नाही. पण त्याचबरोबरीने संतांनी हे करता करता लोकांना आपण कसं चालायचंय ते सुद्धा दाखवून दिलं. संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे की भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. तुकोबा सांगतात दया तिचे नाव, भूतांचे पालन इथे भूत दया आली, आणि निर्दालन कंटकांचे. जे कंटक आहेत, जे घातक आहेत अशांचा नाश करावा हे ते सांगतायत. या प्रकाराने आम्ही बघतो का मुळात आज आम्हाला कंटक म्हणजे काय हे तरी कोण नेमके कोण हे तरी कुठे माहिती असतं. मग बघा, सरकारने कोणत्या तरी एखाद्या गोष्टीवरती बंदी घातली तर टिकटॉकवर बंदी का, म्हणून आमचा जीव हळहळायला लागतो. कारण आज टिकटॉक वापरणारे कोट्यवधी युजर्स आहेत. या कोट्यवधी युजर्स करताचा आणि टिकटॉकचा संबंध काय आहे नेमका ह्याच्याबद्दल आपण कधी जाणून घेतलेलं आहे का? नाही. मी वापरतोय आणि त्याच्यावरती बंदी आली आणि मला माझे व्हिडिओज टाकता येत नाहीत म्हणून माझा जीव वर खाली व्हायला अरे त्याच्यापेक्षा त्याच्यातली नीट आधी माहिती करून घे. हां, फेसबुक आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून माहिती करून घेऊ नकोस. खरंच हवं असेल तर आधी नीट व्यवस्थितपणे माहिती करून घ्या आणि मग त्याच्यावरती व्यक्त व्हा ना, काही हरकत नाही व्यक्त व्हायला. पण जर अशा गोष्टींनी आमचं कुठेतरी जीव हलत असेल तर मग कठीण आहे. आम्हाला आमचा देश म्हणून विचार करायला गेलो तर आम्हाला आमचा शत्रू कोण, आम्हाला आमचा मित्र कोण हे सुद्धा जर नीट कळत नसेल तर मग मोठं कठीण आहे. आणि म्हणून संतांनी जे सांगितलेलं आहे तो मार्ग आपल्या हिताचा आहे. इतकी जरी खुणगाड बांधून ठेवली की सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो, हे जे समर्थांनी सांगितलंय. सदाचार, आता सदाचार सद आचार म्हणजे काय, म्हणून आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की येथ मोठे मोठे लोक जे आचरण करतात माऊलींनी सांगितलं त्याला धर्म असं म्हणतात. मोठे लोक म्हणजेच संत महंत या लोकांनी ज्या गोष्टीचं आचरण केलेलं आहे, त्यांनी जो मार्ग घालून दिलेला आहे त्या मार्गावरून जाणं. महाजनो येन गता सपंथाहा असं जे म्हटलेलं आहे, महाजन म्हणजे असे मोठे लोक. यांना संस्कृतमध्ये आप्त असंही म्हटलंय. आप्त म्हणजे फक्त नातेवाईक असा त्याचा अर्थ होत नाही. जो आपल्या हिताची गोष्ट आपल्याला सांगत असतो तो. म्हणून मग हे सगळे संत हे सुद्धा त्याच प्रकारचे आपल्या हिताची गोष्ट आपल्याला सांगणारे. म्हणून अशा प्रकाराने त्यांचा विचार केला आणि त्या मार्गावरून चाललो तर ते अधिक योग्य असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. ते उगाच म्हटलं नाही. बरं, किती सोप्या सोप्या शब्दात सहजपणे सांगितले संतांनी. तर सांगता सांगता अगदी सहज ते म्हणतात, पुण्य पर उपकार पापते परपीडा. पुण्य पुण्य म्हणतात म्हणजे काय हो? तर पुण्य पर उपकार पापते परपीडा.
पण म्हणजे एवढंच म्हणजे पाप आणि एवढंच म्हणजे पुण्य असं काही आहे का? तर नाही. इथेही तारतम्य ठेवायला लागतं. हे जे आपल्याला तुकोबांनी सांगितलंय ना, हा त्यातला एक भाग आहे, की परोपकार करणं हे पुण्य आहे. पीडा देणं, दुसऱ्याला पीडा देणं, त्रास देणं हे पाप आहे. पण एवढीच व्याख्या आहे का? तर तसं नाही आहे, हे लक्षात घ्या. उदाहरण सांगतो आणखी एक, म्हणजे आपल्या चटकन लक्षात येईल, की माता पित्याची सेवा न करणं हे पाप आहे की नाही? तर आहे. मग त्यांची सेवा करणं म्हणजे पुण्य असणारच. कारण आपण सोपं करून टाकलंय ना, की अमकं पाप नाही म्हणजे तमकं पुण्य, किंवा तमकं पुण्य नाही म्हणजे अमकं पाप, असं आपण सहज सोपं करून टाकलंय. तर तसं नसतं. माता पित्यांची सेवा न करणं हे पाप नक्की आहे, पण ते करणं म्हणजे पुण्य नव्हे, तर ते करणं म्हणजे कर्तव्य आहे. म्हणजेच आपल्याकडे पाप आणि पुण्य याच्यामध्ये एक कर्तव्य हा सुद्धा एक भाग येतो. आता हा भाग जर आपण लक्ष दिला नाही, तर मग आपण हे सगळ्याचं सरसकटीकरण किंवा खूप सोपं असं करून टाकू. पण तसं न करता या सगळ्याचा नीट विचार केला तर आपल्याला कळेल, अन्यथा आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून हा जो प्राचीन नीती वरती आपल्याला नीतिशास्त्र जर अभ्यासायचं असेल, तर त्याच्यामध्ये विदुर नीती, चाणक्य नीती वगैरे सारखे नीतीचे अनेक प्रकार आहेतच, पण नीतीसाठी आपल्याला पुराणांचा अभ्यास हा नीती म्हणून करावा, हे आपल्याकडे सांगितलंय. ते याकरता सांगितलेलं आहे. आणि मग त्याला सुद्धा जे प्रमाण मानत नाहीत, किंवा पुराण म्हणजे काय, ते पुराणातली वानगी, वानगी असा शब्द आहे, वानगी म्हणजे उदाहरणादाखल, पण आम्ही त्याला वांगी करून टाकलं, पुराणातली वांगी पुराणात. तसं नाही, पुराणातली वानगी म्हटलं जातं. पण पुराणांचा अभ्यास कशा करता करायचा हे माहिती नसतं. वेद, उपनिषद, पुराण हे सगळे भाग का आलेत याचाही अभ्यास करायचा नाही. उलट हे सगळं आउटडेटेड झालं, हे काहीही अभ्यास न करता आपण सहज म्हणतो. आणि मग अशा वेळेला तुकोबांसारखे जेव्हा कठोर भाषेमध्ये प्रहार करतात आणि सांगतात की वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, त्याचे वदन नावलोका, त्याचं तोंड सुद्धा पाहू नये, इतक्या कठोर भाषेमध्ये तुकाराम महाराज आपल्याला जे बजावतात ते यामुळे बजावतात. ह्या सगळीकडे जर आपण लक्ष दिलं, म्हणून म्हटलं की संतांचं साहित्य वाचताना, वाङ्मय वाचताना, त्यातून आपल्याला सगळंच घेण्यासारखं आहे, त्यात वादच नाही. पण एकेका वयाच्या टप्प्यामध्ये जे काही आपण असतो, त्या त्या टप्प्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने ते घ्यायचंय ते जर घेतलंच नाही, तर मग उपाय आपण काय करणार त्याला, ते मला सांगा. त्यात आपल्यासारखे आपणच, की जे एवढं सगळं मांडून ठेवलंय समोर, पंचपक्वानांनी भरलेलं ताट आहे, पण ते ताटही जर स्वीकारायची इच्छा नसेल आम्हाला, तर मग आपणच दुर्दैवी असं म्हणायला पाहिजे. याच्या पलीकडे काही नाही. आणि म्हणून, आणि मग त्याच्यात काही जण असे असतात ना, की नाही हो, आम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही, आम्हाला अमक्याला वेळ मिळत नाही, आम्हाला तमक्याला वेळ मिळत नाही, असं सांगतायत. काही जणांचे मेसेज मला असे येत आहेत की आवाज खूप कमी आहे. पण गंमत सांगू, माझ्याकडे फुल व्हॉइसवरती मी करतोय, हे आवाज का कमी येतोय हे बहुतेक ABVPच्याच तिथल्या पेजवरती बघा बघ, की का तसं होतंय. कारण माझ्याकडे माझ्या मोबाईलचा आवाज पूर्ण आहे, फुल रेंजवरती आहे, वायफाय उत्तम मिळतंय, आणि त्यामुळे मला कळत नाही आहे की जर आवाज कमी येत असेल तर त्याचा तांत्रिक भाग काय आहे आणि कशामुळे तो कमी यावा हे नेमकं कळत नाही आहे. स्पष्ट ऐकू येत आहे ना, थोडा कमी येत असेल मान्य, पण किमान स्पष्ट ऐकू येत आहे. जर येत असेल तर तसं कृपा करून हो म्हणून मला जर कळवलं तर जास्त बरं होईल. म्हणजे मग मला या आवाजाच्या रेंजमध्ये, कारण मी आता माझा आवाजही वाढवला आहे, त्यामुळे त्या आवाजाच्या रेंजमध्ये मला बोलता येऊ शकेल. हां, धन्यवाद. मग कोणाकोणाला काही 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 नाही हो, आम्हाला अमक्या गोष्टीला वेळच मिळत नाही, तमक्या गोष्टीला वेळच मिळत नाही, असं ज्या वेळेला सांगतात, किंवा कोणत्या कोणत्या तरी कारणं पुढे करत राहतात ना लोक, त्यावेळेला अशांच्यासाठी तुकोबांनी एक फार फार सुंदर रचना आहे तुकोबांची, बरं का. की ते म्हणतात की लढण्याकरता एक जण गेला, म्हणजे हा शेंदाड शिपाई खरं म्हणजे पळून आलेला आहे, रणांगणातून पळून आलेला आहे. पण हा आल्यानंतर सांगतोय काय माहितीये का, तर तो म्हणतोय ढाल तर वारे गुंतले हे कर, म्हणे तो झुंजार कैसा झुंजो,
पेटी पडदळे सिले टोप ओझे, हे तो झाले दुजे मरण मूळ, बैसविले मला येणे अश्वावरी, धाऊ पळू तरी कैसा आता, असोनी उपाय म्हणे हा अपाय, म्हणे हाय हाय काय करू, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संत चरण. काय सुंदर रीतीने रचना केली हो, की ज्या माणसाला अरे जो उपाय आहे तोच अपाय वाटतोय, असा तो शेंदाड शिपाई जो पळून आलेला आहे तो सांगतोय की मी लढवय्या आहे, मी शूर आहे, पण झालंय काय की माझ्या एका हातामध्ये ढाल दिली आहे, दुसऱ्या हातामध्ये तलवार दिली आहे, त्यामुळे दोन्ही हात म्हणाला माझे बांधून टाकलेले आहेत, आता मी लढणार कसा. बरं त्यात आणखीन भरीसभर म्हणून चिलखत हा तो तलवार अडकवण्याचा जो जड पट्टा आहे तो पट्टा माझ्या कमरेला, तशात त्याला तलवार अडकवलेली आहे, त्या डोक्यावरती हे शिरस्त्राण आहे, असं सगळं मरणप्राय ओझं माझ्या डोक्यावरती आहे, अशाने मी लढणार कसं. अहो रणांगणात काय पराक्रम गाजवला असता मी, पण झालं काय की यांनी मला घोड्यावरती बसवलंय. आता मला सांगा की त्या रणामध्ये लढायला उतरल्यानंतर मी धावपळ कसा करू, कारण यांनी मला बसवलंय घोड्यावरती, त्यामुळे मला कुठेही धावपळ करताच येणार नाही. उपायच ज्याला अपाय वाटत असेल तो अशी वेगवेगळी कारणं सांगत राहतो. बघा यश मिळवलं तर ते माणसाचं स्वतःचं असतं, आणि अपयश असेल त्याला मिळालेलं तर तो त्याला असे फाटे फोडत जातो, आणि त्याला कोण कोण सहकारी आपल्याला भेटतायत ते तो शोधायला लागतो. त्याची गत या शिपायासारखी होते. आता त्यातला शेवटचा भाग आहे तो पूर्णपणे अध्यात्मपर आहे, कारण तुकोबा असं म्हणतायत की तो स्वतः म्हणजेच म्हणजे तो भक्त, तो साधक हा स्वतःच परब्रह्म आहे, पण त्याला ते ओळखण्याची दृष्टीच नाहीये, आणि ती जर स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर त्याकरता संतांना शरण जाणं, सज्जनांना शरण जाणं हे सगळ्यात महत्वाचं असतं, तेवढंच तो चुकवतो. आणि यामुळे हा एका प्रकाराने थोडासा व्यंगात्मक असा अभंग आपल्याला वाटतो, पण नेमकं वर्मावरती बोट ठेवलेलं आहे. तर हे सगळं ज्या वेळेला आपण आपल्या दृष्टिकोनातून वाचायचं, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून वाचवलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणे जाती, माझ्याकरता आहे हे मी लक्षात ठेवायला पाहिजे. वर्ण अभिमान विसरली याती, स्वतःची जात, वर्णाचा अभिमान, सगळा मोठेपणा हा सगळा त्या देवाच्या दारामध्ये कुठे तो राहणार आहे, आणि हे सगळं विसरून कोण आहे समोर कोण नाही हे न बघता एकमेका लोटांगणी जाती, एकमेकाच्या पायावरती लोटांगण घालतायत. अहो इतकी एकात्मता साधलं तर ते एक राष्ट्र निर्माण होतं, आणि जर असं राष्ट्र निर्माण झालं तर ते राष्ट्र शत्रू राष्ट्राला डोळे वटारून दाखवू शकतं. मग एक सैनिक समोरच्या 10 आणि 20 सैनिकांना सुद्धा भारी पडू शकतो, लक्षात घ्या. इथे मला एकीचं दर्शन त्यांनी दाखवलंय की नाही, म्हणून मी म्हणतो की संतांच्या रचनांच्या मध्ये केवळ वरवरचा अर्थ, ओळीचा अर्थ एवढाच घ्यायचा नाही, त्याच्यातून मला काय मिळेल हे जर मी पाहिलं आणि त्या पद्धतीने लक्ष दिलं, मग माझ्या देवाधर्माला शिव्या देणारे लोक मला दिसतायत की नाही, दिसतायत ना, आजूबाजूला अनेक जण आहेत, इतकं नाही समाज माध्यमांच्या वरती अनेक जण आहेत. आणि मग यांनी एक ठरवून टाकलंय, आपल्याकडे काही काही गोष्टीनं इतक्या छानपैकी आपल्या डोक्यावरती मारलेल्या आहेत, आणि त्या मारलेल्या असताना आपण त्याच्यामध्ये इतके वाहून जातोय ना की हिंदू लोक म्हणजे हिंदू हे सहिष्णू असतात. गेली किती वर्ष ऐकतोय आपण सहिष्णू. सहिष्णू हा शब्द इतक्या वेळेला डोक्यावरती आपटला गेलाय ना की शेवटी सहिष्णू म्हणजे बावळट असं वाटायला लागले. इथे माझ्या तरी मदतीला संत वचन येतं, इथे माझ्या मदतीला जगद्गुरु तुकोबाराय येतात, की जे सांगतात की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. आहोत ना आम्ही सहिष्णू, नाही असं नाही, कुठपर्यंत मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, पण कठीण वज्रास भेदू ऐसे. अकारण जर आम्हाला कोणी बोल लावायला सुरुवात केली, अकारण आमच्या देवांमध्ये सुद्धा भांडणं आजकाल लावायला सुरुवात झालेली. इतकंच नाही तर देवांच्या मध्ये सुद्धा भेद निर्माण करायला सुरुवात झाली. तुमचा देव आमचा देव असे सुद्धा बौद्धिक काहीतरी वाद निर्माण करणं, ज्या योगे माणसाचा बुद्धिभेद केला जाणं,
हे सुद्धा केलं जातंय. आणि मग असं पाहिल्यानंतर वारीपासून सैन्यापर्यंत सगळीकडे सध्या कोणत्या ना कोणते तरी वाद निर्माण करून बुद्धिभेद करण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ना, तेव्हा माझं म्हणणं असं आहे की आम्ही सगळे एक आहोत. आम्ही सगळे या संतांना मानणारे आहोत. संत कोण कोण्या जातीचा हे न बघता आम्ही त्या सगळ्यांना मानणारे आहोत. ही भावना आमच्या हृदयात आहे. समोर मस्तक ठेवायला पाय दिसले ना, तर त्या पायाची जात कोणती हे न विचारणारे आम्ही आहोत. आणि श्रेष्ठ व्यक्ती असेल तर ती कुणीही असली तरी सुद्धा आम्ही आमचं डोकं त्या पायावरती ठेवू. ही सगळी शिकवण, हा सगळा नम्रपणा हा आम्हाला मिळतोय, तो त्या संतांच्या मधून मिळतोय. अशा संतांना आम्ही विसरायचं का? आणि म्हणून तुकोबा जे सांगतायत ना, की त्यांची एक रचना मला सगळ्यात जास्त आवडते, ती म्हणजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न, मनाचं महत्व आजचे सायकियाट्रिस्ट सुद्धा सांगतात. त्यामुळे मन हे किती महत्वाचं असतं. आणि ते मन जर प्रसन्न ठेवलं तर काय काय घडू शकतं हे आपल्याला तुकोबांनीच सांगितलेलं आहे. आणि मग अशा प्रकारचं असलेलं आपलं मन हे जर आपण आपल्या ताब्यात ठेवलं, जर मन ताब्यात राहिलं नाही तर मग काय होतं? आणि तसं होऊ नये याकरता काय करावं, याच्याकरता समर्थ त्यांच्या उत्तम लक्षणांच्या मध्ये असं सांगतात की अतिक्रोध करू नये, जीवलगासी खेदू नये, मनी वीट मानू नये शिकवणेचा. अतिक्रोध करू नये. क्रोध केल्याने काय होतं? चिडलो आपण भयंकर, कित्येकांचे हातपाय थरथर कापायला लागतात बघा. काही जणांचा आवाज फुटतो, तुटतो. काही जणांच्या मध्ये आतली नाडी जलद धावायला लागते. माणूस संतापाने लालबुंद होतो, त्याचा श्वास फुलतो, ब्लड प्रेशर हाय होतं, हृदयाची गती वाढायला लागते, आतडी पिळवटायला लागतात. चिडून जोर जोरात कर्कशपणे तो बोलत असतो. त्यामुळे मणके, मान, डोळ्यांचे स्नायू हे आकुंचित होतात. सहज घडणाऱ्या हालचाली आहेत. आतल्या ज्या हालचाली आहेत ना, त्या मी सायंटिफिकली आपल्याला सांगतोय, क्रोधाचे होणारे जे आतले भाग आहेत. आणि मग महत्व म्हणजे मनस्वास्थ्य बिघडतं. हे बिघडल्याने होतं काय? समोरच्याचं नुकसान होतं का हो काही? तो जर चिडलेला नसेल तर नुकसान आपलं होणार आहे. सातत्याने ज्याची चिडचिड होत राहते, सातत्याने ज्याला क्रोध येत राहतो, त्याला वार्धक्य लवकर येतो, त्याला दुर्धर आजार होण्याची शक्यता असते. आणि याकरता संतांनी जर आम्हाला सांगितलं की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. माझ्या हातातली गोष्ट आहे ना, माझं मन माझ्या हातातली गोष्ट आहे. ते कसं प्रसन्न ठेवायचं हे मी बघायचं असतं. जर रडायचंच असेल तर जगातल्या वेगवेगळ्या गोष्टींच्याकडे बघून आपल्याला रडता येतं. आता हा कोरोनाचं संकट आहे, इतके महिने घरात अडकून पडलाय. जसे तुम्ही अडकून पडलाय तसा मीही घरात अडकून पडलेलो. आणि घरात अडकून पडल्यामुळे बाहेर काही जाता येत नाहीये, काही करता येत नाहीये, कुठच्याही प्रकारचे मार्ग समोर दिसत नाहीयेत. माझे सगळे दौरे रद्द झालेले आहेत, माझे पुढचे कार्यक्रम रद्द झालेले आहेत. ठीक आहे ना, होतं, असंही होतं. म्हणून मी त्याच्याकरता एकदा असं म्हटलं होतं, या संत वचनांच्याच मुळे, की आपल्या घरात ना एक पाटी लावून ठेवावी, एक मंत्र त्याच्यावरती लिहून ठेवावा नेहमी. कोणता? हेही दिवस जातील, ये भी दिन जाएंगे. म्हणजे ज्या वेळेला आपण अतिशय आनंदात असतो, अतिशय सुखात असतो, अतिशय खुश असतो, त्यावेळेला ती पाटी आपल्याला धोक्याचा इशारा देते. लक्षात ठेवा, आता खूप आनंदात आहेस, पण हेही दिवस जातील. ज्या वेळेला आपण दुःखात असू, कुठेतरी ग्लानीमध्ये गेलेलो असू, काय करावं ते सुचत नाहीये असं झालंय, चहूबाजूंनी संकट येत आहेत असं जर वाटायला लागलं, तरी सुद्धा ही जी पाटी आहे ती पाटी आपल्याला सांगते हेही दिवस जातील. मनाला उभारी घेणं हा जो भाग आहे, हा भाग हा यातून आपल्याला मिळतो. आणि म्हणून मन हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे.
मग या मनावरती म्हणूनच जास्त भाष्य केलंय ते तुकोबांनी आणि रामदास स्वामींनी. तेव्हा हे जर मन आम्ही प्रसन्न ठेवायचा प्रयत्न केला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी साधता येतील. जागेवर ठेवणं, प्रसन्न ठेवणं, जागेवर ठेवणं, हे सगळे भाग हे संतांनी आपल्याला जे सांगितले त्याच्याचप्रमाणे संतांनी समर्थांनी केलेला उपदेश जर पाहिला ना तर सकाळी उठून तोंडा धुवावे इथपासूनचा केलाय. पण उत्तम लक्षणं, समर्थांचा दासबोध हा तरुण वयामध्ये वाचावा आम्ही सांगतो एवढ्या कारणाकरता की उत्तम लक्षणं, मूर्ख लक्षणं वगैरे हे सगळे जर आपण त्यातून वाचले तर मला असं वाटतं की आपल्याला ते मूर्ख लक्षणं किंवा पढत मूर्ख लक्षणं, तर मी स्वतः सुद्धा जितक्या वेळेला वाचायला जातो ना तितक्या वेळेला मला असं वाटायला लागतं की अरे आपल्यालाच समोर ठेवून समर्थांनी लिहिलंय की काय. ही अवस्था प्रत्येकाची होईल असं माझं म्हणणं आहे. इतकं परफेक्ट वर्णन आहे ना की आत्ताही बघा ना, आपणही बघू शकतो कारण आपण आपल्यापैकी बहुतेक जण हे समाज माध्यमांवर आहेतच. काही काही वेळेला एखादं पुस्तक न वाचताच त्या पुस्तकाच्या बद्दल मतं मांडून लोक मोकळी होतात. उदाहरण सांगतो, रामायण महाभारत हे तर नेहमीच आहेत. जे टीकाकार असतात ना त्यांचे नेहमीचे ग्रंथ हेच रामायण आणि महाभारत. मूळ ग्रंथ वाचायचे नाहीत, त्याच्यावर आधारित कोणीतरी काहीतरी लिहिलेले ग्रंथ वाचायचे आणि त्याच्यावरून ठोकून देतो ऐसा जे असं करून वाटेल ते नाही. पण मला असं वाटतं की वाल्मिकींनी असं लिहायला नको. अरे तू कोण सांगणारा? वाल्मिकींनी जे लिहिलंय ते तो जर इतिहास असेल तर तो जसा घडलाय तसा स्वीकारायला पाहिजे. बरं ते जर काव्य असेल असं जर म्हणायचं असेल तर त्याच्यात शब्द वाल्मिकींचाच प्रमाण, कारण तो त्यांनी मांडलेला आहे. एखाद्या सिनेमाला आपण गेल्यानंतर त्या सिनेमाच्या पटकथेमध्ये शेवट काय व्हावा असं आपल्याला वाटलं समजा, तर त्याप्रमाणे बदल होतो का? नाही. ती पटकथा ज्याने कोणी लिहिलेली आहे, कथा पटकथा ज्याची कोणाची असते त्याची जशी आहे तशी आपल्याला स्वीकारावी लागते. मग इथे व्यासांनी आणि वाल्मिकींनी रामायण महाभारत हे जर तुम्हाला इतिहास वाटत नसतील तर तो त्यांचा कॉपीराईट आहे ना, त्यांनी काय लिहावं आणि काय नाही, त्यांच्यात चुका काढणारे आपण कोण? पण मुळात रामायण महाभारत वाचलेलं असतं का? म्हणून ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण. मूर्ख लक्षण जे समर्थांनी सांगितले ते या कारणाकरता सांगितलेलं आहे की आम्ही मूळ ग्रंथच वाचत नाही आणि त्याला दूषण देतो. म्हणजे ही परत आपल्याला शिकवण आहे ना की बाबा रे, ज्याच्यावरती टीका करायची ते समजून तरी घे, एकदा वाचून बघ. समजून घेतल्याशिवाय जर तू त्याच्यावर टीका करत असशील तर तो एक मूर्ख, असंच त्यांनी सांगितलंय. तशीच त्यांनी पढत मूर्खाची जी लक्षणं सांगितलेली आहेत ही लक्षणं पाहिल्यानंतर मग आपल्याला बरंच काही काही शिकायला मिळतं. कारण खरं सांगू, एकतर या एवढ्याशा लाईव्हमधून एकेका संतांचं, खरं समर्थ एक घेतले तर समर्थांच्या एकेका समासावरती, समासही जाऊ दे, एकेका दशकावरती सुद्धा अनेक गोष्टी बोलता येतील इतकं मटेरियल आपल्या सुदैवानी आपल्याला या संतांनी उपलब्ध करून ठेवलेलं आहे. पण तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये. समर्थ अगदी सहजपणे धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये असं सहज सांगतात उत्तम लक्षणामध्ये. धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये. आता हा केलेला आपल्याला उपदेशच आहे ना, पण हा आम्ही कितपत घेतो? खरं सांगू, या सगळ्यांच्या गोष्टींच्याकडे लक्ष देण्यापेक्षा, म्हणून मी म्हटलं मगाशी बोलताना की दासबोध हा खरं म्हणजे तरुणांनी वाचण्यासारखा आहे. दासबोध आणि मनोबोध हे दोन्ही ग्रंथ. पण तरुण मंडळी विचार करतात की दासबोध आणि मनोबोध हे म्हातारपणी वाचण्याचे ग्रंथ आहेत. म्हातारे ज्या वेळेला ते वाचायला घेतात त्यावेळेला म्हातारे विचार असं करतात की अरे हे ग्रंथ तर तरुणांनी वाचण्यासारखे आहेत. म्हणजे एकूण म्हातारेही वाचत नाहीत आणि तरुणही वाचत. त्यामुळे लक्षात घ्या, त्यामुळे समर्थांचं काही बिघडणार नाहीये. तुकोबांचा गाथा आम्ही वाचला नाही तर तुकोबांचं काही बिघडणार नाहीये. बिघडणार आहे ते आपलं बिघडणार आहे. हे जर लक्षात घेतलं, ज्या ठिकाणी त्या विठ्ठलाची आराधना कशी करावी आणि विठ्ठलाला किती आपण समर्पित व्हावं हे तुकोबा ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला तो त्यांच्या मनाचा भाव लक्षात घेताना किमान एवढी तरी शिकवण, एवढा तरी मार्ग आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की एखाद्या गोष्टीमध्ये किती लीन होऊन जावं, किती समर्पित भाव असावा. मग एखादं कार्य हातात घेतलं तरी सुद्धा त्या कार्याच्या मागे आपण कसं
झपाटल्यासारखं लागायला पाहिजे. जर संत ईश्वराच्या प्राप्तीच्या हेतूने जर इतके झपाटल्यासारखे त्या ईश्वर चरणी लीन होत आहेत, त्या ईश्वराची वारंवार आराधना करतायत, तर मग त्याच पद्धतीने अभ्यासाच्या मागे आपण लागलो. एका ठराविक वयामध्ये जे करायचं असतं ते त्या वयामध्ये करायचं. मग अभ्यासाच्या मागे जर आम्ही लागलो, एखादं कार्य घेतले, त्या कार्याच्या मागे जर आम्ही लागलो, तर यश आपल्याला मिळणार नाही का हो? कारण काय, काही वेळेला काही जणांचं म्हणणं असं आहे की आपल्या संतांनी काय सांगितलंय की विठ्ठलाला शरण जावं, याच्या पलीकडे काय सांगतात ते. अरे पण ते करताना तरी त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे ते लक्षात घे ना. तुला तुझा विठ्ठल म्हणजे तुझं हाती घेतलेलं कार्य असं ठरवायचं असेल तर हेतू काय हा लक्षात घे, आणि त्या हेतूनुसार वाचलं आणि लक्षात घेतलं आणि आत उतरवायचा प्रयत्न केला तरी खूप झालं. आणि म्हणून तुकोबाच सांगतायत, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. परत चित्तच ते सांगतायत शुद्ध करायला, हे लक्षात घ्या. हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन एक चित्त. देवाचं चिंतन करण्यासाठी सुद्धा मन एकचित्त करावं लागतं ना. ज्याच्या पुढ्यात बसलोय त्याच्या पुढ्यात बसलोय, हातात जपमाळ घेतली, पण जपमाळ हातात घेऊन सुद्धा आज कोणाचं काय बिघडवायचं हाच जर विचार मनात असेल तर त्याला एकचित्तपणा म्हणता येतं का? म्हणता येत नाही. आणि म्हणून ते सांगतात आपुलाले चित्त शुद्ध करा, असं सांगताना करुनिया मन एक चित्ता. हे जे तुकोबा सांगतायत ना, हे आम्ही लक्षात घ्यायला नको का? पण हे आपल्यापर्यंत आतपर्यंत कुठेतरी आतमध्ये पोचायला पाहिजे, तरी आम्ही ते पोचू देत नाही, ही आमची अवस्था असते. आता याला आपण काहीही करू शकत नाही. समर्थ सांगतात अल्पधने माजो नये, हरिभक्तीचं लाजो नये, मर्यादेविण चालो नये पवित्र जनी. अल्पधने माजो नये. थोडंसं काहीतरी मिळालं, हातात पैसा यायला लागला, तरी सुद्धा लगेच मी म्हणजे काय, मी मोठा शहाणा धनाढ्यही, गर्भभार हा वाहू नको, असं अनंत पंडितांनी सांगितलंय. तसं मी कोणीतरी मोठा झालोय कारण हातात पैसा असो, ज्ञान असो, माहिती असो, ही माझ्याकडे यायला लागली ना, तरी सुद्धा माझी कायम जर वृत्ती ही विद्यार्थी म्हणून राहिली नाही, विद्यार्थ्याची राहिली नाही, आणि मला सगळं येतंय असं जर वाटायला लागलं, तर यालाच म्हणतात माज. त्यामुळे ते अल्पधन. ज्या वेळेला विवेकानंदांनी म्हणजे नरेंद्र असताना आपला समाधी लावण्याचा प्रयोग एका शिष्याला ते करून दाखवत होते, त्यावेळेला तिथून जाणारे रामकृष्ण अगदी सहजपणे आतमध्ये डोकावले आणि ते त्या नरेंद्राला म्हणतायत की अरे आत्ता कुठे मिळायला लागलंय, तर सगळं उधळूनही मोकळा होतोयस. याच्या मागचं इंगित हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्या मागचा हेतू काय तो लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तो जर हेतू आपण लक्षात घेतला नाही तर मग कठीण होतं. आणि म्हणून कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात, असं समर्थ सांगतात. अकारण कोणाचाही उपकार घेऊ नये, जर घेतला तर तो राखू नये, म्हणजे तसाच कायम ठेवू नये, कधीतरी त्याची परतफेड करायचा प्रयत्न करावा माणसाने. पण असं जर केलं नाही तर मग कठीण होतं. दुर्दैव असं आहे की हे सगळं आम्हाला सांगितलंय हो, पण हे सगळं सांगितलेलं असून सुद्धा आम्ही आमच्यामध्ये ते कितपत उतरवायचा प्रयत्न करतो, हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे या सगळ्यांनी आपल्याला पितावृत्तीने अगदी सगळं सांगितलंय, कळवळून सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगितलेलं असून सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये कितपत उतरतो. कामे विण राहू नये, नीच उत्तर साहो नये, असंही समर्थ सांगतात. अकारण रिकामपण घालवू नये, रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर, असं सांगितलेलं आहे. अरे वाचन तरी कर, काहीतरी कर, पण कर. केवळ हातात मोबाईल घेतलाय त्यांनी जीवनाचं कल्याण नक्की नाही होणार आहे. जे आपल्याला माहिती नाहीत अशा आभासी जगातले लोक आपल्याला आपल्या खूप जवळचे वाटतात, त्यावेळेला आपण आपल्या घरच्या लोकांशी संवाद किती साधतोय, हा भाग आत्ताच असाच विचार करता येण्यासारखा आहे. स्पर्श हा भाग आश्वासक असतो. घरातल्या लोकांना आपण आपल्या पित्याला कधी
मिठी मारली आहे याचा विचार करावा. शेवटची मिठी आपण कधी मारली आपल्या वडिलांना? त्यांच्या जवळ बसलोय किंवा आईच्या जवळ बसलोय, अगदी खांद्यावर हात ठेवून आपण तिच्याशी बोलतोय. हा जो आपलेपणा आहे, हा जो आश्वासक भाग आहे, हा आश्वासक भाग हा त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे सगळं जर आपण करत असलो तर खूप खूपच मोठा भाग हा होतो. नाही तर होतं काय की मी इतका शिकलोय, माझ्या आईवडिलांपेक्षा माझं शिक्षण जास्त झालेलं आहे, त्यांना काय कळतंय. आजकाल उत्तरं पण देण्याची पद्धत तशीच झाली. मी अनेक घरांमधून बघतोय, मी ज्या वेळेला हे सगळं बोलतो ना त्यावेळेला बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो. आणि हा अनुभव घेताना वाईट वाटतं की आजकाल मुलंसुद्धा आईवडिलांनी हाक मारली, काय आहे येतो, ही पद्धत नाही आहे ना. आपलेच आईवडील हाक मारत आहेत आपल्याला, तिरसटून उत्तर कशा करत आहे. एखादी गोष्ट समोरच्याला जर नीट कळली नसेल तर ती नीट सांगताना तिरसटून कशाला बोलायला पाहिजे. विचार फक्त एवढाच करायचा, कदाचित ऐकू गेलं नसेल ना. आणि असं होतं फोनवरती बोलतानाही होतं की हां काय म्हणून परत विचारलं जातं. अशा वेळेला आपण तिरसटून बोलल्याने समोरच्याला समजतं असं नाही. आता मला सांगा, ह्या ज्या लहान सहान गोष्टी वाटणाऱ्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी या आपल्याला शिकवण्यासारख्या आहेत का हो? सांगण्यासारख्या आहेत का? मानसिक आरोग्य हे आपलं आपणच राखायचं आहे म्हणून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हे जे सांगितलेलं आहे तुकोबांनी, ते या एका गोष्टीकरता सांगितलेलं आहे. हे जे मानसिक आरोग्य जे आपलं आहे, हे मानसिक आरोग्य हे आपणच राखायचं आहे. आनंद द्या, आनंद घ्या, प्रसन्न चित्ते रहा, प्रसन्न आपणास, गती अथवा अधोगती, साधक न वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही 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 अनुदैवत तुका म्हणे दुसरे. हे जे तुकोबा सांगतायत ते या कारणाकरता सांगतायत, आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा, प्रसन्न चित्त राहायला शिकायचं, चांगल्याचा विचार करावा, ही संतांनीच आम्हाला सांगितलं हो. आजकाल आपण कुठच्या तरी सायकॅट्रिस्टकडे गेल्यानंतर तोही तेच सांगतो ना, पॉझिटिव्ह थिंकिंग. याचा अर्थ काय? याचा अर्थ तोच आहे की चांगल्याचा विचार हा सातत्याने करावा, वाईटाचा विचार नाही करू, मनातून काढून टाका वाईटाचा विचार. हेच सांगण्याच्या मागचा उद्देश आहे. संशयात्मा विनश्यती हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे सातत्याने कोणत्याही गोष्टीवरती सतत शंका कुशंका घेण्यापेक्षा आपल्याकडे काय काय सांगितलंय काय काय नाही हे आपणच का नाही बघत हो. आपल्या कोणत्याही प्राचीन गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करताना किंवा त्याची खिल्ली उडवताना, सगळ्यात जास्त खिल्ली उडवताना आपल्याकडचेच लोक दिसतात. खरं सांगू, आजच्या तरुण पिढीला मी त्याचा दोष देणार नाही. याचं कारण हे की त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोचवायला कदाचित आधीच्या पिढ्या कमी पडल्या असं माझं म्हणणं आहे. त्यातून अलीकडे तरुणांच्या मध्ये आत्महत्येचा एक जो ट्रेंड वाढता दिसतोय, तो घरात एखादी दुसरी सपोर्टिव्ह सिस्टम नाही याच्याकरता की काय, याचाही एक विचार व्हायला पाहिजे. म्हणजे एकत्रित कुटुंब असताना ज्या वेळेला सपोर्टिव्ह सिस्टीम होती, ती एकत्रित कुटुंब गेल्यानंतरची गेली. नंतर घरात भावंड असणं, धाकटं असो मोठं असो कोणतंही भावंड असणं, ही एका प्रकाराने सपोर्टिव्ह सिस्टीमच होती ना. ही सुद्धा हळूहळू हळूहळू कमी होत जाणं, नष्ट होत जाणं, हा सगळा भाग यायला लागला. याच्यामुळे आतमध्ये असलेल्या भावभावनांना चटकन त्यांचा निचरा होणं. जवळचा मित्र असा तरी असतो का हो? आजच्या तरुण पिढीने फक्त एवढ्याचा विचार करा बरं का, की खऱ्या अर्थाने मित्र म्हणावा असा मित्र असे आपण जोडलेला आहे का? का कारण परत्वे आहे. शाळेमध्ये असलेला मित्र हा खऱ्या अर्थाने मित्र असतो की आपला स्पर्धक असतो? आपण त्याच्याकडे कसं बघत असतो. मैत्री असेल तर तिथे स्पर्धा येणार नाही, स्पर्धा असली तर मैत्री शक्यच नाही. त्यामुळे तो नक्की मित्र आहे की स्पर्धक आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आजच्या तरुण पिढीपासून कुठेतरी दूर जायला लागल्यामुळे मग व्यसनाधीनता ही चटकन व्यसन लागणं हा प्रकार व्हायला लागला का? चटकन अशा कोणत्या तरी गोष्टींच्याकडे ओढले जायला लागलोय का? वाईट संगतीकडे चटकन जायला लागलोय का? आणि मग सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे तो आत्महत्येचा, की कशाचाही विचार न करता माणसाने एकाएकी आपलं प्राण द्यावा, इतकं टोकाचं खरंच काही घडतंय का? हा सगळा भाग जर लक्षात घेतला
तर मग आपल्याला कळेल की यामध्ये काय होतं. आणि या सगळ्याचाच सगळा विचार आपल्याला संतांच्या मधून सहजपणे मिळतो. तो जर त्या पद्धतीने आपण घेतला तर, घ्यायचा नाही असं ठरवलेलं असेल तर संतांनी मार्ग आपल्याला दाखवला हो. तो मार्ग आम्हाला किती त्या मार्गाला जायचंय हा विचार आम्हीच करायचा. आज ABVP कडून मी करतोय. ABVPने सुद्धा कार्यकर्ते त्यांनी निर्माण केलेत म्हणून जाता जाता अलीकडच्या एका संतांनी जो कार्यकर्ता हितोपदेश केलेला आहे तो मुद्दाम आपल्याला सांगतो. एक संघटना म्हणून सुद्धा उपयोगी पडेल, तरुणांना सुद्धा उपयोगी पडेल असा तो उपदेश आहे. हा उपदेश अलीकडचेच संत असं मी म्हटल्यानंतर ब्रह्मलीन परमपूज्य वरदानंद भारती यांनी केलेला हा उपदेश आहे. तो उपदेश जरी आपण ऐकलात ना तरी आपल्याला कळेल की काय करावं आणि काय नाही. छोटे मोठे जुने नवीन सर्वांशी जुळवावी धून, कोणासही न म्हणावे हीन निष्ठेमुळे, पूर्वग्रह धरू नये, आपुलीच पुंगी वाजवू नये, 17 फाटे फोडू नये विचारात, नेहमी गोड बोलावे, स्पष्ट विचार मांडावे, तत्पूर्वी स्थान लोक पहावे मग बोलावे, आपला उत्साह दिसावा, लोकांचा वाढवावा, एक एक उभा करावा कार्यकर्ता, वेळ लागेल हरकत नाही, फळ उशिरा मिळेल काही, पण संच उभा करणे पाही नेहमीच, एकटाच खप खप खपला, मागे कोणी नाही उरला, जसा पाण्याबरोबर मुरला बुडबुडा, काम करता उत्साह वाढे, आमच्या निश्चयाचे घोडे, नेहमीच पुढे पुढे पुढेच धावावे, वाचन श्रवण मनन असो नियमित जीवन, योग्य शरीर बुद्धी मन याने घडे, लोकांपेक्षा फार वेगळे नसावे, अगदीच लोकांसारखे न व्हावे, मर्यादा राखून वागावे सर्वांशी, प्रत्येकाकडून शिकावे, अनावश्यक ते टाकून द्यावे, डोळे उघडून ठेवून पहावे सर्व लोक, कार्यकर्ते कसे उभे करावेत, कार्यकर्ते कसे जोडावेत, हा सगळा भाग हा आपल्याला वरदानंद भारतींनी या सगळ्या त्यांच्या उपदेशामधून दिलेला आहे. तेव्हा या पद्धतीने संतांनी, अर्थात या एका माझ्या सेशनमध्ये सगळे भाग झाले असं मुळीच नाही. खरं सांगू, मी घेतले असतील ते कदाचित 2 किंवा 3 मुद्देच घेतले असतील. अनेकानेक मुद्दे राहिलेत यात वाद नाही. पण आज आषाढीसारख्या पवित्र दिवशी या संतांचा आठव, खरं सांगू संतांचा आठव हा शब्द सुद्धा चुकीचा आहे तसं बघायला गेलं तर. कारण आठव कोणाचा करावा लागतो? ज्यांचं विस्मरण होतं त्यांचा आठव करावा लागतो. इथे संत कधीही आमच्या विस्मरणात जातच नाही, विस्मृतीत ज्यांची होत नाही. पण एक आहे की आषाढीच्या निमित्ताने असा काहीतरी ABVP कोकण सारख्या या पेजनी असा काहीतरी कार्यक्रम केला, याचाच मला आनंद वाटतो. आणि त्यामुळे त्या सगळ्या लोकांना, सगळ्या संयोजकांनाही मी धन्यवाद देतो. आणि आजच्या या आपल्या आयुष्याशी सांगड घालत घालत संतांचा काही रचनांच्या, अगदीच थोड्या रचनांच्या मधून खरं म्हणजे काही भाग मला मांडता आला, याच्याबद्दल मी मलाच कृतकृत्य समजतो. खरं म्हणजे की आपणा सगळ्यांनी हा एक विषय सुचवलात आणि तो मांडण्याकरता मला प्रवृत्त केलं, याबद्दल धन्य झालो. संतांच्या रचना यात वादच नाही, जितक्या वेळेला वाचाव्यात जितक्या वेळेला आपण त्यात घडवूनच जावं. माझं तर म्हणणं असं आहे की तरुणांनी किमान आपल्या स्वार्थाकरता संत रचना आणि महाभारतासारखा ग्रंथ तरी स्वार्थाकरता म्हणतोय बरं का, महाभारत तर स्वार्थाकरता नक्कीच वाचावं. कारण तो एकदा वाचला तो ग्रंथ की जीवनामध्ये पुढे ज्या काही अडीअडचणी येतील ना, त्या अडीअडचणींना उत्तर आपल्याकडे निश्चित असेल हे लक्षात घ्या. हा भाबडेपणा नाही आहे. आपण जर ते वाचलंच नाही तर आपल्याला तसं वाटेल, एकदा वाचून बघितलं महाभारत पूर्ण की आपल्याला त्याचा प्रत्यय येईल. तो सर्वांना यावा आणि त्याकरता या संतांच्या मार्गाने धडपडत का होईना चालण्याची आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी लाभो, हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथे माझं बोलणं संपवतो.
नमस्कार.